श्री स्वामी समर्थ। नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या महत्त्व आणि मान्यता। प्रमुख सणांपैकी एक नवरात्रीला खूप महत्त्व आहे। या वर्षी शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे। नवरात्रीचे 9 दिवस 9 रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे। जाणून घेऊया वर्ष 2024 मध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग। 9 दिवस दुर्गामातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। वर्षातून 4 वेळा नवरात्री येते, परंतु 2 नवरात्री गुपित स्वरूपात साजरे होतात। तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते। धार्मिक ग्रंथांनुसार दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे। शारदीय नवरात्रीचे 9ही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहे। नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धनवैभव प्राप्त होऊ शकते। तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे। हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते। नवरात्री दरम्यान 9 दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात। नवरात्रीचे 9 दिवस 9 रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। 4 ऑक्टोबर शुक्रवार हिरवा। हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो। शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा। हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो। 5 ऑक्टोबर शनिवार राखाडी। राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो। हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो। 6 ऑक्टोबर रविवार नारंगी। केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते। हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो। 7 ऑक्टोबर सोमवार पांढरा। पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो। देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे। पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो। 8 ऑक्टोबर मंगळवार लाल। मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरा। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे। हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो। 9 ऑक्टोबर बुधवार निळा। बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गर्द निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल। हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो। 10 ऑक्टोबर गुरुवार गुलाबी। गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो। या दिवशी महाष्टमी असते। देवी महागौरीचे पूजन करून कन्या पूजन देखील केले जाते। 11 ऑक्टोबर गुरुवार जांभळा। जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो। नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुखसमृद्धी मिळते। त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावे। 12 ऑक्टोबर शनिवार मोरपंखी रंग। मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो।
निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगांच्या गुणांचा म्हणजेच समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो. स्वामी भक्त असाल तर चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.